देगलूर पोस्ट ऑफिस येथील आधार कार्ड नोंदणी केंद्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महेश पाटील यांच्या आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना घेराव। देगलूर पोस्ट ऑफिसला कुलूप लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोस्ट ऑफिस प्रशासन हादरले। देगलूर येथील पोस्ट ऑफिस येथे चालू असलेले आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड पोस्ट ऑफिस विभागाचे अधीक्षक कुलकर्णी यांना घेराव घालून देगलूर शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पोस्ट ऑफिसला कुलूप लावण्याचा इशारा देताच पोस्ट ऑफिस प्रशासन हादरले व तात्काळ आधार कार्ड नोंदणी केंद्र सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश अधीक्षक कुलकर्णी यांनी लेखी पत्राद्वारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या शिष्टमंडळास दिले आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वात जनतेची आधार कार्ड साठी होत असलेल्या गैरसोयीबद्दल देगलूर पोस्ट ऑफिस प्रशासनाला जाग यावी याकरिता करण्यात आलेल्या आंदोलनात देगलूर शिवसेना शहर प्रमुख संजय अण्णा जोशी, शिवसेना शहर संघटक भगवान जाधव, युवा सेना शहराध्यक्ष विनोद सोनकांबळे, युवा सेना शहर समन्वय संतोष कांबळे आदींचा सहभाग होता। टोकनची सुविधा करून द्या सर टोकनची सुविधा देण्यात यावी तुमच्या केंद्र सरकारचं ऑफिस असून 15 वर्षापूर्वी तुम्ही नाही म्हणा आम्ही पैशावर मानता येतो। त्याच्यामध्ये सर गोळीबार लाठीचार्ज झालं पण इथं आम्ही स्वतः वाटप केलं, एक कोणतं कण चोरीला गेलो सर त्याच्यामध्ये एक टोकनचा पण एक उल्लेख करा तुम्ही, टोकन वाईज लोकांना घेण्यासाठी। टोकन वाईज जर सुरुवात केलं तर अवघड होईल, कारण याला टोकन वाटण्यामध्ये 1 घंटा जाईल। सर कसं दुसरे टोकन घेतलो 10 नाही 8लाच राहू द्या, नाही फक्त एक छोटं कागद लिहून टाकायचं अपंगाला आणि गरोदर बाईला पहिलं पत्र द्या पण लिहून टाका टायमिंग आणि त्याच्या खाली लिहून टाकू की बाबा आपण आणि जे गरोदर असेल त्यांना प्राधान्य द्या, पण ते लाईन मध्ये लोकांनी भांडण करू नये। नाही कसं आहे भगवान पाटील तसं होईना, त्याच्यात पण भांडण होतं। एक अपंगचं आणि गरोदरचं वेगळं टेबल लावलं तर परवडते, पण त्याच्यात जमणार हा ते वेगळं, त्याच्यासाठी सेपरेट अपंग आणि जे गरोदर येतील लहान लेकरवाळे हा तेच 2-3 महिन्याची लेकरं 6 महिन्याची लेकरं त्यांच्यासाठी एक वेगळं टेबल। तुम्ही बाहेरचं लेकरं तेच म्हणत आजारी लेकरू आहे, दवाखाना बी केलं आणि इथं बी केलं, इथं दवाखान्यात गेलं, 2 महिन्याची मुलीला घेऊन आले, आता इथं आलं, हे झालं नाही म्हणून दवाखान्यात गेलं मी। आता चालू झालं ना सर 3 दिवस शनिवार पासून मी हिंडला काम होतच नाही, ऍडमिट केलं तरी मी करावं लागते ते डॉक्टर म्हणलं तर आमचं एवढंच म्हणणं आहे की 5 वाजेपर्यंत चालू ठेवला तर 99% लोकांचं होतं। 99% ओके, तुमच्या दुसरं केंद्र चालू करायचं तुमच्या अधिकारात नाही, आम्हाला मान्य आहे। टाइम वाढून द्यायचं तुमच्या अधिकारात, आता एवढं असलं तुम्ही सुप्रिटेंड करायचं। ठीक आहे, आता आम्ही असं ठरवलंय आमच्या ऑफिसचं वर्किंग आवर आहे 8 ते 4 त्या पिरियड मध्ये चालू आहे। 9 च्या आधी 8 ला सुरू होईल आणि 8 ते 4 ला सुरू राहील। 8 ते 4 आम्हाला तसं लेखी द्या, संध्याकाळी 4 लेखी द्या, ऑर्डर करायचं ते करून मी पाटील सिरियल राहिलं तर बी जीव राहायला गेलो म्हणून इथं आलो काम सोडून। अजून पेरणी केलं नाही शेतात 2 एकर शेत पेरायचं। कमी आहे, हा हिमोग्लोबिन कमी आहे, बरोबर आहे म्हणले डॉक्टर साहेब।